तुम्ही भले रिअल लाईफमध्ये हिरो असाल, परंतु सेक्समध्ये जर ही चूक करत असाल, तर तुम्ही झिरो व्हाल. स्त्रियांचा ऑर्गॅझम हा काही फक्त पेनिट्रेशनवरती, पुरुषांच्या स्टॅमिनावरती किंवा फक्त पेनिसच्या स्ट्रोक्सवरती अवलंबून नसतो. तर सध्या आपल्याला गरज आहे क्लिटोरिस साक्षर होण्याची. क्लिटोरिस कसं असतं, कुठे असतं हे पाहण्यासाठी माझा मागचा व्हिडिओ पहा. कारण स्त्रियांच्या लैंगिक सुखाचं, लैंगिक तृप्तीचं मुख्य सेंटर म्हणजे क्लिटोरिस. आता हा क्लिटोरिस जो अवयव आहे स्त्रीच्या शरीरात, तो स्त्रीला फक्त लैंगिक सुख देण्यासाठी बनला आहे. त्याचं दुसरं काहीही काम नाही. फक्त लैंगिक सुख. अनेक वर्ष शास्त्रज्ञांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं. याच्यावर संशोधन झालं नाही. हा निरुपयोगी अवयव वाटायचा. आता रिसर्चमुळे कळालं आहे की क्लिटोरिसला 10,000 नर्व्हचा सप्लाय असतो, की ज्याच्यामुळे ते टचला, प्रेशरला सेन्सिटिव्ह असतं. तसेच सेक्सच्या वेळेस रक्तप्रवाह वाढून क्लिटोरिसचं सुद्धा इरेक्शन होतं आणि त्याचा आकार 50% ते 300% ने वाढतो. तर असं हे जादुई क्लिटोरिस स्त्रीच्या लैंगिक सुखाचं सेंटर आहे. ते तिला पॉवरफुल ऑर्गॅझम देतं. पण हे सगळं समजून न घेता अनेक पुरुष घाईघाईमध्ये पेनिट्रेशन करायला जातात. घाईघाईमध्ये करतात आणि एन्जॉय करतात. ती स्त्री बिचारी मागे लैंगिकदृष्ट्या अतृप्त, असमाधानी राहते. स्त्रीला जर खरंच लैंगिक सुख द्यायचं असेल, तर सुरुवातीला तिच्या क्लिटोरिसला स्पर्शाने हळूवार फुलवलं पाहिजे. नंतर रिदममध्ये पेनिट्रेशन केलं पाहिजे आणि यासोबत पाहिजे एक व्यवस्थित समजूतदार संवाद. स्त्रीला कसं आवडतं, कुठला रिदम आवडतो, क्लिटोरिसला कसा स्पर्श करायचा, हे त्या स्त्रीला मोकळेपणानं विचारलं पाहिजे. कारण प्रत्येक स्त्रीचं शरीर हे वेगळं असतं. मागची अनेक वर्ष शास्त्रज्ञांनी क्लिटोरिसकडे दुर्लक्ष केलं. यावर्षी क्लिटोरिसचा नर्व्ह सप्लाय आपल्या शास्त्रज्ञांना सापडलाय. तर शास्त्रज्ञांनी जसं दुर्लक्ष केलं, तसं तुम्ही सेक्समध्ये स्त्रीच्या क्लिटोरिसकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर फेल व्हाल. आता क्लिटोरिसला कसं उत्तेजित करायचं, कसा स्पर्श करायचा हे आपण पुढच्या रीलमध्ये पाहूया. तोपर्यंत सुख स्टेशनला फॉलो करा. रील आवडला तर लाईक, कॉमेंट, शेअर करा. थँक